नमस्कार. माझे नाव साक्षी सोमनाथ फुलारी. मी आपल्यासमोर एक विषय मांडत आहे. त्या विषयाचं नाव आहे केंद्र व राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्तीच्या योजना आणि त्याची अंमलबजावणी. कुसुमाग्रज म्हणतात साऱ्याच्या कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, साऱ्यांच्या कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा. माथीमधल्या वनवारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो किंवा मळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीसाठी तिष्ठ असतो एक किरण सूर्याचा. ज्याप्रमाणे कळीसाठी सूर्याचा किरण तिष्ठ असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात शिक्षणात एक उज्ज्वल भविष्य तिष्ठ असतं. मात्र हे भविष्य घडण्यासाठी आवश्यक असते योग्य दिशा, योग्य संधी आणि योग्य वेळी दिलेले पाठबळ. याची उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेबांना प्राथमिक शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली. सयाजीराव गायकवाडने उच्च शिक्षणासाठी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देऊन जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याची संधी दिली आणि या संधीचं बाबासाहेबांनी सोनं केलं. त्याचप्रमाणे बुद्धिमत्ता प्रचंड होती, परंतु साधनाचा अभाव होता. मात्र आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे बाबासाहेबांनी संघर्षातून नेतृत्वाकडे वाटचाल केली. यावरून लक्षात येते की शिष्यवृत्ती भविष्य घडवणारी एक ऊर्जा आहे. गरीब, वंचित, उत्पन्नाने साधन नसलेल्या निराधार विद्यार्थ्यांना भविष्य घडवण्यासाठी अनेक राजे, महाराजे, समाजसुरक यांनी गरजू होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्या मागे एकच उद्देश होता की गरिबीमुळे शिक्षण थांबू नये आणि हाच विचार जपत, याच विचाराचा आधार घेत केंद्र व राज्य शासनाने विविध शिष्यवृत्तीच्या योजना राबवण्यात येत आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आपल्याला दिलेल्या आहेत. त्यामध्ये आहेत राज्य शासन पुरस्कृत योजनांमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता, स्वातंत्र्य सैन्याचा आणि माजी सैन्याचा पाल्यांना आर्थिक सहाय्य, अशा वेगवेगळ्या शिष्यवृत्ती शासनाने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या सुविधेमुळे आज प्रत्येक विद्यार्थी शिकत आहे. तो वंचित न राहता तो शिक्षणाचा लाभ घेत आहे. फक्त ह्या योजनेमुळे आर्थिक परिस्थिती नाही म्हणून आणि आपले वसतिगृह असो या आपलं राहणं खाणं सगळं आपल्याला फुकटमध्ये दिलेले आहे. अशा काही शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासनाने आपल्याला दिलेल्या आहेत. जाता मी एवढंच म्हणेल तुम्हाला की प्रेरणा देणारी, जिद्दीने रडलो संकटाला हरवलं, शिष्यवृत्तीने माझं स्वप्न साकार केलं. आनंदाची भावना, अडचणीवर मात करून स्वप्न केलं पूर्ण. शिष्यवृत्तीचं सुख मनाला हसू देऊन गेलं. गरिबीतून ज्ञानाची ज्योत पेटली. शिष्यवृत्तीने आयुष्याची वाट उजळली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.